नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी लुईसा मे अल्कॉट यांची कविता द रॉक अँड द बबल मराठीत एक्सप्लेन करत आहे. लुईसा मे अल्कॉट अमेरिकन नॉवेलिस्ट आणि शॉर्ट स्टोरी रायटर्स आहेत. लुईसा मे अल्कॉट यांची अत्यंत फेमस कादंबरी आहे लिटल विमेन. त्या स्त्रीवादी लेखिका आहेत. या कवितेमध्ये त्यांनी रॉक आणि बबल म्हणजेच खडक आणि पाण्यावरचा बुडबुडा यांच्यातील संभाषण आपल्याला दाखवलेलं आहे. गर्विष्ठ लोकांचा फुगा कसा फुटतो हे या ठिकाणी त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. जीवनामध्ये नेहमी रॉकसारखं म्हणजेच दगडासारखं ठाम असावं. पाण्यावरचा बुडबुडा हा केव्हा फुटेल काय सांगता येत नाही. चला तर आपण द रॉक अँड द बबल ही कविता लाईन बाय लाईन पाहूया. ओह, अ बेअर ब्राऊन रॉक, एक उघडा तपकिरी रंगाचा खडक, स्टूड अप इन द सी, समुद्रामध्ये उभा होता. द वेव्ज ॲट इट्स फीट डान्स्ड मेरिली, समुद्राच्या लाटा त्याच्या पायथ्याशी आनंदाने आदळत होत्या. ब्राऊन रॉक म्हणजे तपकिरी खडक, वेव्ज म्हणजे लाटा, मेरिली म्हणजे आनंदाने, इट्स फीट म्हणजे त्याच्या पायथ्याशी. अ लिटल बबल, एक छोटा पाण्यावरचा बुडबुडा. वन्स केम सेलिंग बाय, एकदा तरंगत आला. अँड दस टू द रॉक डिड इट गेली क्राय, आणि खडकाकडे पाहून तो आनंदाने वरडला. गेली म्हणजे आनंदाने, क्राय म्हणजे ओरडणे, रॉक म्हणजे खडक, सेलिंग म्हणजे तरंगणे, पाण्यावर तरंगणे. अ लिटल बबल म्हणजे पाण्यावरील छोटा बुडबुडा. वन्स म्हणजे एकदा. हो, क्लमझी ब्राऊन स्टोन, अरे गबळ्या तपकिरी रंगाच्या खडका. क्विक मेक वे फॉर मी, लवकर माझ्यासाठी वाट तयार कर. माझ्या वाटेतून लवकर बाजूला हो, लवकर तू बाजूला हो. आय एम द फेअरेस्ट थिंग, मी ह्या समुद्रातील सर्वात सुंदर आहे. मी या समुद्रामध्ये सर्वात सुंदर आहे. दॅट फ्लोट्स ऑन द सी, की जो समुद्रावरती तरंगत आहे. फ्लोट्स म्हणजे तरंगणे, फेअरेस्ट थिंग म्हणजे अत्यंत सर्वात सुंदर अशी गोष्ट. मेक वे म्हणजे वाट कर, क्लमझी म्हणजे गबळा, क्विक म्हणजे लवकर, जलद. सी माय रेनबो रोव्ह, पुढे पाण्यावरचा बुडबुडा खडकाला काय म्हणतो, बघ माझा इंद्रधनुष्य झगा. सी क्राऊन ऑफ लाईट, बघ माझा प्रकाशाचा मुकुट. माय ग्लिटरिंग फॉर्म, आणि माझं तेजस्वी चकाकणारा रूप. सो एरी अँड ब्राईट, किती हलकं फुलकं आणि तेजस्वी आहे. माझं जे रूप आहे ते ग्लिटरिंग आहे, चकाकणारा आहे. क्राऊन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचा मुकुट. बघ माझा प्रकाशाचा मुकुट, बघ माझा रेनबो झगा. एरी म्हणजे हलका फुलका, ब्राईट म्हणजे तेजस्वी, ग्लिटरिंग म्हणजे चकाकणे, क्राऊन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचा मुकुट, रेनबो रोब म्हणजे इंद्रधनुष्य झगा. ओव्हर द वॉटर्स ब्ल्यू, मी निळ्या पाण्यावरती तरंगत आहे. आय एम फ्लोटिंग अवे, मी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तरंगत जात आहे. टू डान्स बाय द शोअर विथ फोम अँड स्प्रे, मी किनाऱ्यापासून डान्स करत, फेस आणि फवाऱ्याच्या सह डान्स करत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तरंगत जात आहे. मी निळ्या पाण्यावरती तरंगत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. किनाऱ्यापासून मी डान्स करत, फेस आणि स्प्रेसह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. फोमचा अर्थ आहे फेस, स्प्रेचा अर्थ आहे फवारा, शोरचा अर्थ आहे किनारा, फ्लोटचा अर्थ आहे तरंगणे, वॉटर्स ब्ल्यू म्हणजे निळे पाणी. नाव मेक वे, आता मला जाण्यासाठी वाट दे. तू माझ्या वाटेतून बाजूला सरक, किंवा तू बाजूला सरक, तू मला जाण्यासाठी वाट दे.
फॉर द वेव्ज आर स्ट्रॉंग, कारण लाटा मोठ्या आहेत. अँड देअर रिफलिंग फीट, आणि त्यांच्या लाटांच्या देअर रिफलिंग फीट बेअर मी फास्ट अलॉंग, त्या लाटांनी मला वेगाने पुढे नेले आहे. वेव्ज म्हणजे लाटा, स्ट्रॉंग म्हणजे मोठ्या आहेत, बेअर मी फास्ट अलॉंगचा अर्थ आहे त्या लाटांनी मला वेगाने पुढे नेले आहे. बट द ग्रेट रॉक स्टूड, पण मोठा खडक, स्ट्रेट ऑफ इन द सी, पण मोठा खडक समुद्रात उभा होता. इट लुक्ड ग्रेवली डाऊन, त्याने गंभीरपणे खाली पाहिले. अँड सेड प्लिझंटली, आणि आनंदाने म्हणाला. प्लिझंटली म्हणजे आनंदाने, ग्रेवली म्हणजे गंभीरपणे, डाऊन म्हणजे खाली, लुक म्हणजे पाहणे, ग्रेट रॉक म्हणजे मोठा खडक. बट द ग्रेट रॉक स्टूड स्ट्रेट ऑफ इन द सी, पण मोठा खडक समुद्रात उभा होता. इट लुक्ड ग्रेवली डाऊन, त्याने गंभीरपणे खाली पाहिले. अँड सेड प्लिझंटली, आणि आनंदाने म्हणाला. लिटल फ्रेंड यू मस्ट गो, माझ्या छोट्या मित्रा. या ठिकाणी दगड काय म्हणतो पाण्यावरील बुडबुड्याला, माझ्या छोट्या मित्रा, यू मस्ट गो सम अदर वे, तू दुसऱ्या मार्गाने जा, तू दुसरीकडून जा. आय हॅव नॉट मूव्ड, मी हललेलो नाही, मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सरकता येत नाही. दिस मेनी लाँग डे, मी अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी आहे, मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलता येत नाही, मला कोणीही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सरकवू शकत नाही. ग्रेट बिलोज हॅव डॅशड, अनेक मोठ्या लाटा येऊन आदळल्या. अँड अँग्री विंड्स ब्लोन, आणि अनेक चक्रीवादळे समुद्रामध्ये आले. बट माय स्टडी फॉर्म, परंतु माझा जो कणखर, जो भक्कम असा जो आकार आहे, इज नॉट ओव्हरथ्रोवन, तो उलथवून टाकला गेलेला नाही. ज्या मोठमोठ्या लाटा येतात त्या येऊन आदळतात, जे चक्रीवादळ येतात त्यांनीसुद्धा मला उलथवून टाकलेलं नाही, त्यांनीसुद्धा मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकलेले नाहीत. ग्रेट बिलोज म्हणजे मोठ्या लाटा, डॅश्ड म्हणजे आदळणे, विंड्स ब्लोन या ठिकाणी आपण चक्रीवादळ म्हणूया, स्टडी फॉर्म म्हणजे भक्कम असा आकार, ओव्हरथ्रो म्हणजे उलथवून टाकणे. नथिंग कॅन स्टिअर मी, मला कोणीही हलवू शकत नाही. इन एअर ऑर सी, हवा हलवू शकत नाही मला, समुद्राच्या लाटा हलवू शकत नाहीत. देन हाऊ कॅन आय मूव्ह, मग मी कसा बाजूला सरकू. लिटल बबल फॉर दी, लिटल बबल म्हणजेच पाण्यावरचा जो बुडबुडा असतोय तो. दगड पाण्याच्या बुडबुडाला काय म्हणतो की मी तुझ्यासाठी कसा बाजूला सरकू, मला हवा हलवू शकत नाही, मला समुद्राच्या लाटा हलवू शकत नाही, मला कोणीही हलवू शकत नाही. देन द वेव्ज ऑल लाफ्ड, मग लाटा हसल्या. इन देअर व्हॉइसेस स्वीट, त्यांच्या गोड आवाजात. अँड द सी बर्ड्स लुक्ड फ्रॉम देअर रॉकी सीट, खडकावर बसलेले समुद्र पक्षी पाहत होते, आणि खडकावर बसलेले समुद्र पक्षी पाहत होते. लाफ म्हणजे हसणे, व्हॉइसेस स्वीट म्हणजे गोड आवाज, सी बर्ड्स म्हणजे समुद्र पक्षी, लुक म्हणजे पाहणे, रॉकी सीट म्हणजे खडकावर समुद्र पक्षी बसलेले होते, वेव्ज म्हणजे लाटा. ॲट द बबल गे, बुडबुड आनंदात होता. हू अँग्रीली क्राईड, आणि तो रागाने वरडला. व्हाईल इट्स राऊंड चीक ग्लोड विथ अ फुलिश फ्राईट, त्याचे गोल गाल मूर्ख गर्वाने चमकले. अँग्रीली म्हणजे रागाने, क्राईड म्हणजे ओरडणे, गे म्हणजे हॅपी, बबल म्हणजे बुडबुडा, राऊंड चीक म्हणजे गोल गाल, ग्लोड म्हणजे चमकले, फुलिश फ्राईड म्हणजे मूर्ख गर्वाने, विथ अ फुलिश फ्राईड म्हणजे मूर्ख गर्वाने. यू शॅल मूव्ह फॉर मी, तू माझ्यासाठी सरक. अँड यू शॉल नॉट मॉक ॲट व्हॉट आय से, आणि तू मी जे काय बोलतोय त्या बोलण्याची चेष्टा करू नको. यू अगली रफ रॉक, तू घाणेरडा आणि ओबडधोबड दगड आहे. या ठिकाणी पाण्यावरील बुडबुडा दगडास काय म्हणतोय, तू माझ्यासाठी सरक आणि मी जे काही बोलतोय त्याची चेष्टा करू नको. तू एक घाणेरडा आहे, ओबडधोबड एक दगड आहे तू.
बी सायलेंट, शांत रहा. वाईल्ड बर्ड्स, रानटी पक्ष्यानो. वाईल स्टेअर यू सो, तुम्ही माझ्याकडे एकटक लावून का पाहत आहात? शांत रहा, रानटी पक्ष्यानो. स्टॉप लाफिंग, रूड व्ह्यूज. उद्धट लाठांनो, तुमचे हसणे थांबवा. अँड लेट मी गो, आणि मला जाऊ द्या. बी सायलेंट म्हणजे शांत राहणे. वाईल्ड बर्ड्स म्हणजे रानटी पक्षी. स्टेअर म्हणजे एकटक लावून पाहणे. स्टॉप लॉफिंग म्हणजे हसणे थांबवा. रूड व्ह्यूज म्हणजे उद्धट लाठांनो. अँड लेट मी गो म्हणजे मला जाऊ द्या. फॉर आय एम द क्वीन ऑफ द ओसीन हिअर. मी महासागराची राणी आहे येते. मी महासागराची राणी आहे येते. अँड दिस क्रुएल स्टोन, आणि हा क्रूर दगड, कॅनॉट मेक मी फिअर, मला घाबरवू शकत नाही. क्रुएलचा अर्थ आहे क्रूर, क्वीनचा अर्थ आहे राणी, ओसीनचा अर्थ आहे महासागर. या ठिकाणी आपल्याला लिटल बबलचा म्हणजेच छोटा जो बुडबुडा आहे पाण्यावरचा, त्याचा किती गर्व आहे हे आपल्याला दिसून येतो. डॅशिंग फिअर्सली अप, जोरात आणि प्रचंड तीव्रतेने. विथ अ स्कॉर्नफुल वर्ड, तिरस्काराच्या शब्दाने. फुलिश बबल ब्रोक, मूर्ख पाण्यावरील बुडबुडा फुटला. बट रॉक नेवर स्टर्ड, परंतु खडक कधीही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हललेला नाही. खडक समुद्रावरील तो तपकिरी रंगाचा खडक होता, तो हलला नाही. देन सेड द सी बर्ड्स, मग समुद्र पक्षी म्हटले. सिटिंग इन देअर नेस्ट्स, त्यांच्या घरट्यात बसून. टू द लिटल वन्स लिनिंग ऑन देअर ब्रेस्ट्स, आपल्या छोट्या पिल्लांना आपल्या कुशीत घेऊन. सी बर्ड्स म्हणजे समुद्र पक्षी. सिटिंग इन देअर नेट्स म्हणजे ते त्यांच्या घरट्यात बसलेले आहेत. टू द लिटल वन्स म्हणजे त्यांच्या पिल्लांशी, त्यांच्या पिल्लांना त्यांनी आपल्या खुशीत घेऊन ते घरट्यामध्ये बसलेले आहेत. आणि मग ते म्हणतात, बी नॉट लाईक द बबल, पाण्यावरच्या बुडबुड्यासारखे बनू नका. हेड स्ट्रॉंग, हट्टी. रूड, उद्धट. अँड वेन, आणि व्यर्थ. सिकिंग बाय व्हायलन्स, हिंसाचाराने. सिकिंग बाय व्हायलन्स युअर ऑब्जेक्ट टू गेन, हिंसाचाराने तुमचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करू नका. बी नॉट लाईक द बबल, पाण्यावरच्या बुडबुड्यासारखे बनू नका. हेड स्ट्रॉंग, हट्टी. रूड, उद्धट. अँड वेन, आणि व्यर्थ. सिकिंग बाय व्हायलन्स युअर ऑब्जेक्ट टू गेन, हिंसाचाराने तुमचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करू नका. व्हायलन्स म्हणजे हिंसाचार. बबल म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा. गेन म्हणजे मिळवणे. ऑब्जेक्ट म्हणजे तुमचे उद्दिष्ट. बट बी लाईक द रॉक, खडकासारखे बना. बट बी लाईक द रॉक, खडकासारखे बना. स्टीडफास्ट, खंबीर, ठाम, भक्कम. ट्रू, सत्य. अँड स्ट्रॉंग, आणि मजबूत. येट चेअरफुल अँड काइंड, आनंदी, दयाळू. अँड फर्म अगेन्स्ट रॉंग, आणि चुकीच्या विरोधात ठाम रहा. अँड फर्म अगेन्स्ट रॉंग, आणि चुकीच्या विरोधात ठाम रहा. शेवटी या कवितेतून आपल्याला एक धडा शिकण्यास मिळतो. हीड, लक्ष द्या. लिटल बर्डलिंग्स, छोट्या पक्ष्यांनो. हीडचा अर्थ आहे लक्ष देणे. बर्डलिंगचा अर्थ आहे छोटे पक्षी. अँड वायझर यू मे बी, आणि कदाचित तुम्ही शाने व्हाल. वायझरचा अर्थ आहे शहाणा. फ्रॉम द लेसन ऑफ द बबल अँड द रॉक इन द सी, समुद्रामध्ये असलेल्या तपकिरी रंगाच्या दगडाकडून आणि समुद्रावरील जो पाण्याचा बुडबुडा आहे त्याच्याकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल, आणि त्यामुळे तुम्ही कदाचित शहाणे व्हाल. लेसनचा अर्थ आहे धडा. बबलचा अर्थ आहे पाण्यावरील बुडबुडा. अशा प्रकारे ह्या कवितेला मी मराठीमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.